नाशिक आणि शिर्डी हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता एक मोठा खुलासा झालाय, जो एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल। ज्या खरातच्या दहशतीमुळे त्याचे स्वतःचे कर्मचारी घाबरले होते, त्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी नक्की कसं जाळं विणलं, पाहूयात या खास रिपोर्टमधून। या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवमुळे। खरातच्या काळ्या कृत्यांचे व्हिडिओ नीरजने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते। मात्र ही बाब खरातला समजताच त्याने नीरजवर दबाव टाकायला सुरुवात केली। जेव्हा पोलीस या प्रकरणाच्या तपासासाठी नीरजच्या घरी पोहोचले, तेव्हा घाबरलेल्या आईनं पोलिसांकडे एकच टाहो फोडला, माझ्या मुलाला घेऊन जा, नाहीतर खरात त्याला मारून टाकेल। एका आईच्या या भीतीतूनच खरातच्या दहशतीचं भीषण वास्तव समोर आलं। आईच्या या विनंतीनंतर पोलिसांनी नीरजला सुरक्षित स्थळी हलवलं आणि खरातवर नजर ठेवण्यासाठी ऑपरेशन सावली सुरू झालं। खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती। 7 ते 14 मार्च दरम्यान शिर्डी पोलिसांच्या पथकानं साध्या वेशात खरातच्या बंगल्याबाहेर 24 तास पाळत ठेवली। तो कधी बाहेर पडतो, कोणाला भेटतो आणि कोणत्या गाड्यांचा वापर करतो याची इत्थंभूत माहिती अत्यंत गोपनीयतेने गोळा करण्यात आली। एकीकडे नाशिक पोलीस तपास करत असतानाच शिर्डी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आपली कारवाई सुरू ठेवली होती। खरात देशाबाहेर निसटून जाऊ नये यासाठी 10 मार्च रोजी तातडीनं लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। यामुळे त्याचा परदेशात पलायन करण्याचा मार्ग कायमचा बंद झाला। विशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेची माहिती स्थानिक स्तरावरही फुटू दिली गेली नाही, ज्यामुळे खरातला पोलिसांच्या सापळ्याचा पत्ताही लागला नाही। आता या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिलेत। महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आता हे पथक अधिक खोलवर तपास करणार आहे। शिर्डी पोलिसांनी गोळा केलेले सर्व तांत्रिक पुरावे आणि व्हिडिओ आता SIT कडे सुपूर्द करण्यात आलेत। भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या या कथित अन्यायाचा पाढा आता वाचला जातोय। आईची ती विनंती आणि पोलिसांनी दाखवलेलं चातुर्य यामुळे एका मोठ्या गुन्हेगारी प्रकरणाचा छडा लागलाय। या पुढील तपासात अजून कोणाकोणाचे चेहरे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।